नमस्कार सर्वांना. बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमधील सेकंड स्टोरीला स्टार्ट करतोय आणि आजचा आपल्या स्टोरीचा टॉपिक आहे किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये आपण स्टडी करत असताना मेन 3 क्लासमध्ये याला स्टडी करत असतो. पहिला जो क्लास आहे त्याच्यामध्ये आपण आर्केबॅक्टेरियाला स्टडी करतो. त्यानंतर आपण यू बॅक्टेरिया स्टडी करणार आहोत आणि त्यानंतर आपण मायकोप्लाझ्माला स्टडी करतो. किंगडम मोनेराच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण असं सांगू शकतो की किंगडम मोनेरामध्ये कुणाला ठेवलेलं आहे, तर किंगडम मोनेरामध्ये युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स ठेवले आहेत. आणि ज्यावेळेस मी प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणतो त्यावेळेस तुम्हाला बॅक्टेरिया, आर्केबॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मा हे आठवायला पाहिजेत. किंगडम मोनेराचा जो सोल मेंबर आहे तो बॅक्टेरिया आहे. आपण त्याला मराठीमध्ये जीवाणू असं म्हणतो. बॅक्टेरिया हे मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये मोस्ट अबंडंट प्रमाणामध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजे सर्वात जास्त प्रमाणामध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. बॅक्टेरिया हे कुठं प्रेझेंट असतात तर आपण सांगू शकतो की बॅक्टेरिया एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे प्रेझेंट आहेत. एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये पण ते आपल्याला पाहायला भेटतात, जसं की हॉट स्प्रिंग आहे, डेझर्ट आहे, स्नो आहे, डीप ओशियन आहे. त्याचबरोबर टेरेस्ट्रियल, ॲक्वॅटिक, एअर किंवा दुसऱ्याच्या बॉडीच्या आतमध्ये किंवा दुसऱ्याच्या बॉडीवर हे बॅक्टेरिया जगू शकतात. म्हणजे बॅक्टेरियाचं नेचर हे कॉस्मोपॉलिटन आहे असं आपण म्हणू शकतो. हँडफुल ऑफ सॉईल कंटेन हंड्रेड्स ऑफ बॅक्टेरिया असं एक सेंटेन्स दिलेला आहे की आपण एक जर मुठभर माती घेतली तर त्याच्यामध्ये हंड्रेड्स ऑफ बॅक्टेरिया आपल्याला पाहायला भेटू शकतात. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बॅक्टेरियाचे आपण बेसिक सेप घेतले तर 4 प्रकारचे सेप आपल्याला बॅक्टेरियामध्ये पाहायला भेटतात. जो पहिला सेप आहे बाळांनो तर तो आहे स्पेरिकल सेपचे बॅक्टेरिया आहेत, त्यांना आपण कोकस म्हणतो. त्याचं प्लुरल हे कोकाय येणार आहे. त्यानंतर त्याचं एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर आपण स्ट्रिप्टोकोकाय, स्टॅफिलोकोकाय घेऊ शकतो. त्याचबरोबर जे रॉड सेप बॅक्टेरिया आहेत त्यांना आपण बेसिलाई म्हणतो. त्याचं सिंग्युलर हे बेसिलस येणार आहे. त्याचं एक्झाम्पल लॅक्टोबेसिलाई जो कर्ड मेकिंगमध्ये आपण वापरतो हे येऊ शकतं. त्यानंतर काही बॅक्टेरिया कॉमासेप आहेत आणि कॉमासेप बॅक्टेरियाला आपण विब्रियम म्हणतो. त्याचं प्लुरल हे विब्रिओ येणार आहे. त्यानंतर काही बॅक्टेरिया स्पायरल सेप आहेत ज्यांना स्पायरिलम आपण म्हणू शकतो. स्पायरिला हे किंवा स्पायरिली हे त्याचं प्लुरल असू शकतं, लक्षात घ्या. म्हणजे 4 सेपचे बॅक्टेरिया आहेत. एक स्पेरिकल त्यांना आपण कोकस म्हणतो, दुसरे आहेत रॉड सेप त्यांना आपण बेसिलाई म्हणतो, तिसरे आहेत कॉमा सेप त्यांना विब्रिओ म्हणतो आणि चौथे आहेत स्पायरल सेप त्यांना आपण स्पायरिला म्हणू शकतो. बरं, आता यानंतर बॅक्टेरियाचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर बाळांनो बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर हे एकदम सिंपल असतं, पण बॅक्टेरियाचं बिहेवियर हे कॉम्प्लेक्स आहे. सिंपल स्ट्रक्चर अँड कॉम्प्लेक्स बिहेवियर ही बॅक्टेरियाची खूप मोठी प्रॉपर्टी आहे जी आपल्याला माहीत पाहिजे. कॉम्प्लेक्स बिहेवियर का म्हटलं आहे, कारण हा आपण वेगवेगळ्या कंडिशनमध्ये आपल्याशी रिलेटेड आहे. हा डिकम्पोजिशनमध्ये मदत करतो, हा अँटीबायोटिक प्रोडक्शनमध्ये मदत करतो, हा नायट्रोजन फिक्सेशनमध्ये मदत करतो, हा आपण यूजफुल कर्ड मेकिंगमध्ये मदत करतो, हा पॅथोजेनिक आहे, असे नंबर ऑफ रोल प्ले करतो. म्हणून आपण कॉम्प्लेक्स बिहेवियर आहे असं म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर बॅक्टेरिया शोज मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी हे पण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेटाबॉलिक डायव्हर्सिटी बॅक्टेरियामध्ये आपल्याला पाहायला भेटते, कारण त्याचे रोलच एवढे मोठे आहेत म्हणून आपण म्हणू शकतो. यानंतर आपण जर बॅक्टेरियाचं मोड ऑफ न्यूट्रिशन पाहिलं तर बाळांनो बॅक्टेरिया हे 2 प्रकारचे असू शकतात. ॲटोट्रॉपिक पण बॅक्टेरिया आहेत जे काही प्रमाणामध्ये काही बॅक्टेरिया ॲटोट्रॉपिक असतात, ज्याच्यामध्ये काही फोटो ॲटोट्रॉपिक आहेत, सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये स्वतःचं फूड तयार करणारे, आणि काही हेटेरोट्रॉपिक आहेत जे फूडसाठी दुसऱ्यावर डिपेंड आहेत. पण अजून आपल्याला सांगायचं म्हटलं तर ॲटोट्रॉपिकमध्ये फोटो ॲटोट्रॉपिक आणि किमो ॲटोट्रॉपिक अशा 2 कॅटेगरी आहेत. आणि हेटेरोट्रॉपिकमध्ये ते पॅरासिटिक पण असू शकतात आणि सॅफ्रोफायटिक पण असू शकतात. आणि मेजॉरिटी बॅक्टेरिया हे हेटेरोट्रॉपिक असतात हे पण आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे.
हा किंगडम मोनेराचा इंट्रोडक्शनचा पार्ट आहे। याच्यामध्ये एक महत्त्वाचा पार्ट म्हणजेच काय, किंगडम मोनेराचा जो सोल मेंबर आहे तर तो बॅक्टेरिया आहे हे आपण सांगितलंय। बरं, आता किंगडम मोनेरामध्ये आपण याला 3 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करतो। पहिलं कॅटेगरी जी आहे तर ती आहे आर्के बॅक्टेरिया। आता जे बॅक्टेरिया एक्स्ट्रीम हार्श कंडिशनमध्ये सर्वाइव्ह करतात त्यांना आपण आर्के बॅक्टेरिया म्हणतो। आणि आर्के बॅक्टेरिया हे बाळांनो प्रिमिटिव्ह टाईपचे बॅक्टेरिया आहेत, म्हणजे एकदम सुरुवातीला डेव्हलप झालेले बॅक्टेरिया आहेत असं आपण म्हणू शकतो। आर्के बॅक्टेरिया हे एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये म्हणजे जसं की हाय टेम्परेचर आहे, सॉल्टी एरिया आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी का राहू शकतात, कारण त्यांची जी सेल वॉल आहे तर ती नॉर्मल बॅक्टेरियापेक्षा वेगळी असते, जी सिडोपेप्टाइडोग्लायकन पासून तयार झालेली असते आणि ही सेल वॉल त्या ठिकाणी त्याला जिवंत राहण्यासाठी मदत करत असते। यानंतर आपण जर सांगायचं म्हटलं तर आर्के बॅक्टेरियाला परत आपण 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करतो। पहिली कॅटेगरी आहे हॅलोफाइल्स, जे एक्स्ट्रीम सॉल्टी एरियामध्ये प्रेझेंट असतात। दुसरी कॅटेगरी आहे थर्मो ॲसिडोफाइल, जे हॉट स्प्रिंगमध्ये प्रेझेंट असतात। आणि तिसरी कॅटेगरी आहे मिथॅनोजन्स, जे मार्शी एरियामध्ये प्रेझेंट असतात। नावातच आहे मिथॅनोजन, म्हणजे मिथेन गॅस प्रोडक्शनसाठी मदत करत असतील। हे जे मिथॅनोजन आहेत तर हे अजून कुठं प्रेझेंट असतात असं सांगायचं झालं तर रुमिनंट ॲनिमलच्या गटमध्ये प्रेझेंट असतात, जसं की आपली काऊ आहे, बफेलो आहे, बुल्स आहे, यांच्या गटमध्ये प्रेझेंट असतो। आणि तिथे त्यांच्या डंगपासून मिथेन गॅस म्हणजेच गोबर गॅस प्रोडक्शनसाठी हे मदत करत असतात। खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। बरं, आर्के बॅक्टेरियानंतर आपण दुसऱ्या क्लासकडे जातो आणि तो क्लास आहे यू बॅक्टेरिया। आता यू बॅक्टेरियाबद्दल आपण असं सांगू शकतो की थाउजंड्स ऑफ डिफरंट टाईप ऑफ यू बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत आणि यू बॅक्टेरियाला आपण ट्रू बॅक्टेरिया म्हणतो, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। आता यू बॅक्टेरियाबद्दल आपण यांच्याकडे रिजिड सेल वॉल असते आणि जी सेल वॉल त्यांचं सेफ मेंटेन करायला, प्रोटेक्शन करण्यासाठी मदत करणार आहे। सेल वॉल यांची पेप्टाइडोग्लायकन पासून तयार झालेली असते। आर्के बॅक्टेरियाची जी सेल वॉल आहे बाळांनो ती सिडोपेप्टाइडोग्लायकन पासून तयार झाली आहे आणि जो नॉर्मल बॅक्टेरिया आहे, यू बॅक्टेरिया आहे, त्याची सेल वॉल ही पेप्टाइडोग्लायकन पासून तयार झालेली आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। त्यानंतर बाळांनो जर यांच्याकडं फ्लॅजेला असेल तर हे बॅक्टेरिया मोटाईल असतात। फ्लॅजेला म्हणजे काय, तर हे थिन फिलामेंटस स्ट्रक्चर असतं जे मोटिलिटीसाठी मदत करतं। जर फ्लॅजेला असेल तर हे मोटाईल असतात आणि फ्लॅजेला जर नसेल तर हे नॉन मोटाईल असतात, हे आपल्याला माहीत करून घ्यावं लागेल। त्यानंतर आपण यू बॅक्टेरियाला 2 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करतो ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन। जी पहिली कॅटेगरी आहे तर ती आहे ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया। आणि ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणजे जे बॅक्टेरिया स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकतात त्यांना आपण ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणतो। ॲटोट्रॉपिक बॅक्टेरियामध्ये परत 2 टाईप आहेत, एक फोटो ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया आणि किमो ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया। पहिल्यांदा आपण स्टार्ट करू किमो ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया आणि किमो ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया आपण सुरुवातीला स्टार्ट करू फोटो ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया, त्यांना आपण फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया असं म्हणू शकतो। फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया कशाला म्हणायचं, जे बॅक्टेरिया सनलाईटचा वापर करून, क्लोरोफिल एचा वापर करून स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकतात त्यांना आपण फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया म्हणू शकतो। ज्याचं फेमस एक्झाम्पल आहे सायनोबॅक्टेरिया, ज्याला आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो। त्याच्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल सांगू शकतो, नॉस्टॉक आणि अनाबिना। बरं, आता आपण फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाचं एक्झाम्पल घेतलं सायनोबॅक्टेरिया, आणि सायनोबॅक्टेरियाला मी थोडं डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की सायनोबॅक्टेरिया हे जे असतात तर हे युनिसेल्युलर असू शकतात, कॉलोनियल असू शकतात आणि फिलामेंटस असू शकतात। लक्षात ठेवायचं, बॅक्टेरिया हा युनिसेल्युलरच असतो, कॉलोनियल म्हणजे ग्रुपनं प्रेझेंट असतं, फिलामेंटस म्हणजे एखाद्या दोरीसारखी अरेंजमेंट त्यांची असते, लक्षात ठेवायचं। जर आपण हॅबिटेट सांगायचं म्हटलं तर ते ॲक्वॅटिक हॅबिटेटमध्ये असू शकतात, फ्रेश वॉटरमध्ये, मराईन वॉटरमध्ये किंवा टेरेस्ट्रियल हॅबिटेटमध्ये पण ते प्रेझेंट असतात, लक्षात ठेवायचं। त्यांच्या ज्या कॉलनीज आहेत त्या कॉलनीच्या सभोवताली एक जिलॅटिनस शीथ प्रेझेंट असते, हे पण आपल्याला माहीत पाहिजे। त्यांच्याकडे क्लोरोफिल ए पिगमेंट प्रेझेंट असतो, जसा की ग्रीन प्लांटकडे प्रेझेंट असतो तसा क्लोरोफिल ए पिगमेंट प्रेझेंट असतो, जो फोटोसिंथेसिससाठी त्यांना मदत करतो। त्यांच्याकडं स्पेशल टाईपच्या सेल आहेत ज्यांना आपण हेटेरोसिस्ट म्हणतो आणि या हेटेरोसिस्ट नायट्रोजन फिक्सेशनचं महत्त्वाचं काम करतात, लक्षात ठेवायचं। म्हणजे या बॅक्टेरियाकडे हेटेरोसिस्ट नावाची सेल आहे जी ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करते आणि सॉईलमध्ये डिझॉल्व करते आणि सॉईलमधून रूटद्वारे प्लांट त्याचा वापर करतात, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर हे जे सायनोबॅक्टेरिया आहेत ब्ल्यू ग्रीन अल्गी पोल्युटेड वॉटरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरतात, म्हणून असं म्हणलं आहे की दे फॉर्म ब्लूम
इन पोल्युटेड वॉटर बॉडी असं आपण म्हणू शकतो. बरं, यानंतर आपण पुढे सायनोबॅक्टेरिया नंतर पुढे आपण डिस्कस करतो किमोसिंथेटिक बॅक्टेरिया. आणि किमोऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया किंवा किमोसिंथेटिक बॅक्टेरिया जे आहेत तर हे काय करतात तर काही इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं ऑक्सिडेशन करतात. नायट्रेट असेल, नायट्राईट असेल, अमोनिया असेल याचं ऑक्सिडेशन करतात आणि ऑक्सिडेशन होताना जी एनर्जी रिलीज होते ती एनर्जी वापरून ATP तयार करतात आणि ATPचा वापर करून ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. आणि किमोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये मला खूप महत्त्वाचं सांगता येईल की ते खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात रिसायकलिंग ऑफ न्यूट्रिएंट. कारण ते ऑक्सिडेशन करून न्यूट्रिएंट रिसायकल करायला मदत करतात. कोणते न्यूट्रिएंट? मग सल्फर असेल, फॉस्फरस असेल, नायट्रोजन असेल, आयर्न असेल, हे न्यूट्रिएंट रिसायकल करण्यासाठी या बॅक्टेरियाचा महत्त्वाचा रोल आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बाळांनो आपण सेकंड कॅटेगरीकडे जातो, ते म्हणजे हेटेरोट्रॉप. हेटेरोट्रॉपबद्दल मला सांगता येईल की हे मोस्ट अबंडंट बॅक्टेरिया आहेत, लक्षात ठेवायचे. यानंतर हे नेचरमधले महत्त्वाचे डिकम्पोजर आहेत. कितीतरी झाडाची पानं, फांद्या पडलेल्या असतात, जनावरं मरून पडलेले असतात, त्यांचं मेन डिकम्पोजिशन करण्याचं काम कोण करतं तर हे हेटेरोट्रॉप्स करतात. आणि हे हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया यांचा आपल्या बॉडीवर सिग्निफिकंट इम्पॅक्ट असतो. कारण डेली प्रोसेसमध्ये ज्याही आपण आजारी पडतो हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरियामुळे आजारी पडतो. आपण कर्ड तयार करतो, दही तयार करतो, ते हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया आहेत. म्हणजे आपल्या बॉडीवर त्यांचा सिग्निफिकंट इम्पॅक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. बरं, आता मी हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरियाला परत दोन कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करतो, ते म्हणजे युजफुल बॅक्टेरिया आणि पॅथोजेनिक बॅक्टेरिया. आता युजफुल बॅक्टेरियामध्ये मी 3 एक्झाम्पल सांगणार आहे. जसं की आपण मिल्कपासून कर्ड तयार करतो, त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक आहे लॅक्टोबॅसिली. आपण ज्या आजारी पडल्यानंतर अँटीबायोटिक्स घेतो त्या तयार करायलाही आपल्याला बॅक्टेरिया लागतात, जसं की स्ट्रेप्टोकोकाय वगैरे वापरतो. आणि त्याचबरोबर बाळांनो, जे नायट्रोजन फिक्सेशनचं काम होतं लेग्युमिनस प्लांटच्या रूटवर नोडूल तयार करून, तर हे नायट्रोजन फिक्सेशनचं काम रायझोबियम करतो, हे पण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर मला पुढे सांगता येईल की पॅथोजेनिक काही बॅक्टेरिया आहेत जे क्रॉप असतील, ह्युमन बिईंग असतील, पेट्स असतील यांना आजारी पाडण्याचं काम करतात. आणि पॅथोजेनिक बॅक्टेरियामध्ये जसं की आपल्याला माहीत आहे टायफॉईड, तर टायफॉईडचा पॉझिटिव्ह एजंट हा साल्मोनेला टायफी नावाचा बॅक्टेरिया. कॉलेरा हा पण आजार आहे ज्याचा पॉझिटिव्ह एजंट विब्रिओ कॉलरी आहे. त्याचबरोबर आपण असं सांगू शकतो की टिटॅनस ऐकलं असेल तुम्ही, टिटॅनसचा पॉझिटिव्ह एजंट क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी हा आहे. आणि सिट्रस कॅन्कर जो आपण घरामध्ये लिंबू आणतो तर त्याच्यावर काळे डाग पडलेले असतात. आणि सिट्रस कॅन्कर नावाचा जो आजार आहे तर तो कोण कॉज करतं तर तो झॅन्थोमोनास ॲक्झोनोपोडियम नावाचा बॅक्टेरिया कॉज करतो, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण बॅक्टेरियाचे रिप्रोडक्शनबद्दल शिकतो. बॅक्टेरियामध्ये मेन कोणतं रिप्रोडक्शन आहे बाळांनो तर बॅक्टेरियामध्ये मेनली फिशन या प्रोसेसद्वारे रिप्रोडक्शन होतं. त्याचबरोबर बॅक्टेरियामध्ये अनफेवरेबल कंडिशन जर उद्भवली तर यावेळेस ते स्पोरुलेशन, स्पोअर फॉर्म करून रिप्रोडक्शन दाखवतात. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये यांच्यामध्ये गॅमेट तयार होत नाहीत, फर्टिलायझेशन होत नाही, पण सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये प्रिमिटिव्ह टाईप ऑफ DNA ट्रान्सफर यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं. म्हणजे एका बॅक्टेरियामधून दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये DNA ट्रान्सफर केला जातो आणि त्यामुळे त्या बॅक्टेरियाचा नवीन फॉर्म तयार होतो. याला पण सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये काउंट केलेलं आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. आता सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये DNA ट्रान्सफर असतं हे लक्षात आलं, पण ते 3 प्रकारे असतं. एक असतं पहिलं ट्रान्सफॉर्मेशन, इनटेक ऑफ DNA फ्रॉम सराउंडिंग. एखाद्या बॅक्टेरियानं सराउंडिंगमधून DNA जर स्वतःच्या बॉडीमध्ये घेतला आणि त्याचा फॉर्म बदलला तर त्याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मेशन. त्यानंतर आहे ट्रान्सडक्शन, ट्रान्सफर ऑफ DNA फ्रॉम वन बॅक्टेरिया टू अनदर बॅक्टेरिया थ्रू बॅक्टेरिओफेजेस, याला आपण म्हणतो ट्रान्सडक्शन. बॅक्टेरिओफेजेस म्हणजे काय तर हे असे व्हायरस आहेत जे बॅक्टेरियाला इन्फेक्शन कॉज करू शकतात. बॅक्टेरिओफेजेस हे व्हायरसेस आहेत जे बॅक्टेरियाला इन्फेक्शन कॉज करतात, त्यांना आपण बॅक्टेरिओफेजेस म्हणतो. आणि यांच्या मदतीने जर DNA ट्रान्सफर होत असेल तर त्याला आपण ट्रान्सडक्शन म्हणतो. त्यानंतर बाळांनो पुढे आपण कंजुगेशन घेतो. बॅक्टेरियाच्या बॉडीवर पायलस नावाचं स्ट्रक्चर असतं किंवा पिलाय म्हणू शकतो आपण त्याला प्लुरल. तर या पायलस हा एक बॅक्टेरिया ह्या 2 पायलस एकमेकांच्या टचमध्ये येतात आणि या बॅक्टेरियाकडचा DNA या पायलसद्वारे या बॅक्टेरियामध्ये पाठवला जातो. याला आपण कंजुगेशन असं आपण म्हणतो. म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सडक्शन आणि कंजुगेशन या 3 प्रोसेस आहेत, हे आपल्याला माहीत असावं. बरं, यानंतर किंगडम मोनेरामध्ये आपण शेवटची कॅटेगरी जी स्टडी करतो ती आहे मायकोप्लाझ्मा. आणि मायकोप्लाझ्माबद्दल मला सांगता येईल की हे असे बॅक्टेरिया आहेत ज्यांना सेल वॉल अब्सेंट आहे.
यस, दीज आर ऑर्गॅनिझम विच कम्प्लिटली लॅक सेल वॉल असं म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. बरं, आता यामध्ये हे स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल आहे, ऑर्गॅनिझम आहे असं म्हणू शकतो, ज्याची साईज 0.3 मायक्रोमीटर आहे. याचं एक एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर पीपीएलो प्ल्युरो निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम हे त्याचं एक्झाम्पल आहे, ज्याची साईज 0.1 मायक्रोमीटर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मायकोप्लाझ्मा हे प्लिओमॉर्फिक आहेत, म्हणजे स्वतःचा शेप बदलू शकतात. का? कारण त्यांच्याकडे सेल वॉल नाही आहे. सेल वॉल असेल तर फिक्स शेप राहतो, यांच्याकडे सेल वॉल नाही आहे, म्हणून ते कसे आहेत? प्लिओमॉर्फिक आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दे कॅन सर्वाईव्ह विदाउट ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन जरी नसेल तरी ते जिवंत राहू शकतात, म्हणजे ते फॅकल्टेटिव्ह ॲनएरोब आहेत, लक्षात ठेवायचे. म्हणजे रेग्युलर प्रोसेसमध्ये ते ऑक्सिजन वापरतात, पण कधी ऑक्सिजन अवेलेबल नाही झाला तरी पण ते जिवंत राहू शकतात, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजेच फॅकल्टेटिव्ह ॲनएरोब आहेत, हे लक्षात ठेवायचे. आणि मायकोप्लाझ्मा हे वेगवेगळे इन्फेक्शन कॉज करतात, डिसीज कॉज करतात, बोथ प्लांट आणि ॲनिमलमध्ये, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण किंगडम मोनेराला 3 कॅटेगरीमध्ये आपण स्टडी केलं. स्टोरीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला सांगितलं, पहिला क्लास होता आर्केबॅक्टेरिया, दुसरा होता यू बॅक्टेरिया आणि तिसरा होता मायकोप्लाझ्मा. तर आजची स्टोरी आपण किंगडम मोनेराला घेऊन होती. यस, स्टोरी ऐकायची आहे आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायचं चॅनल. थँक्यू व्हेरी मच.